लायन्स क्लब गडिंग्लजचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार। क्लबकडून 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। माजी प्रांतपाल विजयकुमार राठी यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीने घेतली सूत्रे। गडिंग्लज येथील लायन्स क्लबचा सन 2025-26 साठीचा पदग्रहण समारंभ उत्साहात आणि भारदस्त वातावरणात पार पडला। सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या या सेवाभावी संस्थेच्या नव्या कार्यकारिणीनं माजी प्रांतपाल लायन विजयकुमार राठी यांच्या हस्ते पदभार स्वीकारला। लायन विनायक गळदगे अध्यक्ष, लायन बाबासो मार्तंड सचिव आणि लायन विजय बुगडे खजिनदार म्हणून निवडले गेले। समारंभ अण्णासाहेब गळदगे लायन्स ब्लड बँकेच्या सभागृहात पार पडला। यावेळी प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉक्टर सर्जेराव पाटील, माजी प्रांतपाल अण्णासाहेब गळदगे, रिजन चेअरमन प्राचार्य डॉक्टर सुनील चव्हाण, झोन चेअरमन प्राचार्य रफिक पटेल यांचा समावेश होता। अध्यक्षस्थानी गुरुराज हत्ती होते। यावेळी डॉक्टर सर्जेराव पाटील यांच्या हस्ते डॉक्टर योगेश पोतदार, तुषार पोवार, सुनील जाधव आणि प्राध्यापक डॉक्टर संदीप परीट यांना लायन्स क्लबचे नवीन सभासदत्व प्रदान करण्यात आलं। विजयकुमार राठी यांनी आपल्या भाषणात लायन्स संघटनेच्या 108 वर्षांच्या जागतिक सेवाभावी इतिहासाचा गौरव करत भारतीय लायन लीडर AP सिंग यांना यंदा आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी मिळाल्याचा अभिमान वाटतो असं सांगितलं। त्यांनी लायन्स क्लब गडिंग्लजच्या सेवा प्रकल्पांचंही कौतुक केलं। गेल्या 49 वर्षांपासून गडिंग्लज क्लब सेवा कार्यात अग्रेसर असून अण्णासाहेब गळदगे लायन्स ब्लड बँकेच्या माध्यमातून सीमा भागातील रुग्णांसाठी अहोरात्र रक्तसहाय्य दिलं जात असल्याचा उल्लेख करण्यात आला। कार्यक्रमात 10वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी ऋतुजा भोसले, इशिता मार्तंड, राधिका देसाई, जान्हवी गळदगे आणि सुजित नेवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक गुरुराज हत्ती यांनी, सूत्रसंचालन राजेंद्र बडगुळे यांनी तर आभार प्रदर्शन दीपाली पट्टणशेट्टी यांनी केलं। कार्यक्रमाला इचलकरंजी, कोल्हापूर, कुरुंदवाड येथील लायन्स क्लब पदाधिकारी तसंच गडिंग्लज लायन्स क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।